नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व GR असणार आहेत, म्हणजेच की 12 जानेवारी 2026 रोजीचे जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहेत, सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये या पाहणार आहोत। तसेच याबद्दलचे जे काही PDF असणार आहेत तेही आपण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता, आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षतेसाठी मानक कार्यप्रणालीबाबत शुद्धीपत्रक यासाठीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरचा GR हा या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की नाशिक येथील वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्राच्या IC सेंटर कामाबाबत रोज माल्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना देयके अदा करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग। शीर्षक आहे, निरीक्षण गृह बालगृहातील मुला मुलींच्या पुनर्वसनाकरिता समितीचे पुनर्गठन करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक आहे 12/1/2026। विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग। शीर्षक आहे, अंध या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत अंध विद्यालय बोदडी तालुका किनवट जिल्हा नांदेड 7वा वेतन आयोगातील फरक। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता, विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता, मूकबधीर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत पडसाद अपंग उपचार व पुनर्वसन केंद्र संचलित पडसाद कर्णबधीर विद्यालय सिडको जिल्हा नाशिक 7वा वेतन आयोगातील फरक। यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता, विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तथा विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये सचिवांची नामनिर्देशनाद्वारे अथवा सरळ सेवेद्वारे नेमणूक करण्याबाबत मार्गदर्शक सूचना या निर्गमित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR हे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता, विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता, सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील 12% व्याजाचे प्रदान करण्याबाबत पार्वती सहकारी सूतगिरणी लिमिटेड कुरंदवाड तेरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर। यानंतरील GR हा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान या राज्य योजनेअंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता, राज्य निवडणूक आयोगास सन 2025 ते 26 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कालावधीकरिता रुपये 6 कोटीच्या खर्चास पूर्व मान्यता देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे, शासनाकरिता नक्षल विरोधी अभियानाकरिता खरेदी करण्यात येणाऱ्या H-145 या हेलिकॉप्टरच्या प्रशिक्षणाकरिता विमानचालन संचालनालयातील 3 वैमानिकांना पाठविण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता, विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता, निवासी आयुक्त व सचिव महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित संवर्गातून व्यवस्थापक गट ब राजपत्रित या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता, शीर्षक माननीय उच्च न्यायालय मुंबई व त्यांचे खंडपीठ नागपूर औरंगाबाद तसेच अधीनस्थ न्यायालयाकरिता NICSI या संस्थेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या SMS अलर्ट सर्व्हिस करिता येणाऱ्या अवधी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे।
यानंतरील जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 या अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक J5 मुख्य लेखाशीर्ष 7610 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे या खालील उपशीर्ष 202.0001 मोटार वाहन खरेदी अग्रिमे 76100481 नवीन मोटारसायकल स्कूटर खरेदी अग्रिम वाटपबद्दलचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे मित्रांनो. आणि याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही सर्व JR डाउनलोड करू शकता. चला तर यानंतरील JR आपण पाहूयात. यानंतरचा JR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की वैद्यकीय शिक्षण व आयुष संचालनालयाच्या आधिपत्याखालील संस्थांमध्ये सुरू ई-गव्हर्नन्स प्रकल्पांचे प्रलंबित देयके अदा करण्यास मान्यता ही देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR शासन निर्णय आहे. यानंतरील JR हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील विशेष तज्ज्ञ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी कान नाक घसा तज्ज्ञ या पदाची दिनांक 1/1/2025 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूचीबद्दलचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे. यानंतरील JR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे FDC च्या संचालक मंडळावर व्यवस्थापकीय संचालक अतिरिक्त कार्यभार यांची नियुक्ती करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवेसंदर्भात GPR प्रक्रिया राबविण्याकरिता अभ्यासगट स्थापन करण्याबाबत. विभागाचे नाव ग्राम विकास विभाग. शीर्षक आहे सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रायोजनासाठी केलेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्यास धोरणात सुधारणा करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे. विभागाचे नाव ग्राम विकास विभाग. शीर्षक आहे श्री क्षेत्र नारायणगड तालुका जिल्हा बीड या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील कामास निधी हा वितरित करण्याबाबत JR दिनांक 12/1/2026. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे 8वा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजनासाठी अर्थसहाय्य अनुदानास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत JR दिनांक 12/1/2026. यानंतरचा JR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता 22वा थर्ड आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 व 11वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026च्या आयोजनासाठी वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे. यानंतरचा JR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे पुणे फिल्म्स फाउंडेशन मार्फत आयोजित 24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026च्या आयोजनासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे. यानंतरचा जो काही JR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की मे परभन्ना फाउंडेशन पुणे या संस्थेमार्फत आयोजित आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सव 2025च्या आयोजनासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचाच हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे. यानंतरचा JR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी मार्फत आयोजित सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाचे आयोजन खर्चास वित्तीय मान्यता मिळण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे. यानंतरचा JR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता पुणे फिल्म्स फाउंडेशन मार्फत आयोजित 24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026च्या आयोजनासाठी वित्तीय मान्यता ही देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे. यानंतरचा JR हा आदिवासी विकास विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत न्यूक्लियस बजेट सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे. यानंतरचा JR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आदिवासी विकास विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात कृषी विद्यापीठांना सहाय्यक अनुदान या योजनेसाठी निधी हा वितरणाबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा JR आहे मित्रांनो.
विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग. शीर्षक आहे लघु पाटबंधारे तलाव आप्पाची वाडी तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर या योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग. शीर्षक आहे जल जीवन मिशन अंतर्गत विशेष घटक कार्यक्रम राज्य हिस्सा खालील राज्य पाणी व स्वच्छता मिशनला निधी हा वितरित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मित्रांनो, आजच्या डेटमधील जे काही आलेले सर्व GR होते हे सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये या पाहिल्या आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF आहेत त्याही आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जे काही सर्व GR आहे, शासन निर्णय आहे, सर्व समजलेच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.